पैशांसाठी उमेदवारी मागे घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा। महाविकास आघाडीच्या ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात हा अर्ज आहे। माजी खासदार राजन विचारे, जिल्हाध्यक्ष केदार दिघे, मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत हा अर्ज देण्यात आलेला आहे। तर मनपा निवडणुकीत 60+ उमेदवार निवडून येतील। मुख्यमंत्री फडणवीसांनी हा विश्वास व्यक्त केलाय। अकोल्याच्या विमानतळाचं लवकरच विस्तारीकरण होणार असल्याचं आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। आजची ही सभा इतकी प्रचंड आहे, इतकी विशाल आहे की माझ्या मनात कुठलाही संशय उरलेला नाही। रणधीर भाऊंनी जे टार्गेट या ठिकाणी सांगितलं 60 पार, ते टार्गेट आपली महायुती निश्चितपणे पार करेल, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। या ठिकाणी चालना देण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करतो। घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाकरता जवळपास 45 कोटी रुपयाची योजना आपण हातामध्ये घेतली आहे। सीसीटीव्हीचा प्रकल्प आपण हातामध्ये घेतलाय। अकोल्याचं विमानतळ जे आहे तेही आता आपण मोठं करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।